श्रीकृष्ण उपदेश. 3 गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाहीत. 1 वेळ, 2 मृत्यू, 3 गिराईक. 3 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1 खरेपणा, 2 कर्तव्य आणि 3 मृत्यू. 3 गोष्टी आयुष्यामध्ये एकदाच मिळतात. 1 आई, 2 वडील आणि 3 तरुणपण. 3 गोष्टी कोणीही चोरू शकत नाही. 1 बुद्धी, 2 चरित्र, 3 कौशल्य. पुरुषांचा खिसा आणि स्त्रीला मूल नसेल तर जग जगू देत नाही. माणूस मोठा विचित्र असतो. तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना रडायला लावतो. आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीही करू नयेत. 1 खोट्या माणसावर प्रेम, 2 खऱ्या लोकांबरोबर टाइमपास. 2 गोष्टी भावाभावांना वेगळं करतात. 1 बायको, 2 जमीन. 3 गोष्टी कधीही परत येत नाहीत. 1 बोललेले शब्द, 2 निघून गेलेला वेळ आणि 3 तुटलेला भरवसा. भरवसा त्यांच्यावर करा जे तुमच्या या 3 गोष्टी समजून घेतील. 1 हसण्यामागचे दुःख, 2 रागाच्या मागील प्रेम, 3 शांत राहण्यामागील कारण. हे 3 लोक नेहमी चिंतेमध्ये राहतात. 1 मदत करणारा, 2 प्रामाणिक, 3 मनाने खरा. बाकी चहाड्या करणारे लोक तर कुठेही फिट होतात. आयुष्यामध्ये या 5 गोष्टी कधीही तोडू नका. 1 विश्वास, 2 वचन, 3 मन, 4 नातं, 5 मैत्री. कारण या गोष्टी जेव्हा तुटतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही पण दुःख होते. प्रेम कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते. नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते. उशीर करू नका. 1 वेळ निघून जात आहे. 2 आई वडील म्हातारे होत आहेत. 3 तुमचं आयुष्य कमी होत आहे. 4 कधीही कोणाबरोबर काहीही होऊ शकते. 5 तुमचे आई वडील तुमच्या सफलतेची वाट पाहत आहेत. त्यामुळे जे करायचं आहे ते लवकर करा. आयुष्यातील 5 कडू सत्य. 1 तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा. स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआप दूर जातील. 2 जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका. स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह राहा. 3 जेवढं स्वतःला वेळ देताल तेवढे आयुष्यामध्ये पुढे जाताल. 4 कोण काय करत आहे, कशासाठी करत आहे, का करत आहे, या अशा प्रश्नांपासून जेवढे दूर जाताल तेवढे तुमच्या यशाच्या जवळ जाताल. 5 प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे प्रमाणापेक्षा जास्त काळजीचे कारण बनू शकते. त्यामुळे नेहमी तुमच्या कामाशी काम ठेवा. नियत कितीही चांगली असली तरी हे जग तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरून ओळखते आणि दिखावा कितीही चांगला असला तरीही देव तुम्हाला तुमच्या नियतीवरून ओळखतो.
सेवा सगळ्यांची करा, पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका, कारण सेवेची योग्य किंमत फक्त देवच देऊ शकतात, माणूस नाही. आयुष्य सोपं नसतं, त्याला सोपं बनवावं लागतं. कधी प्रार्थना करून, तर कधी वाट पाहून, तर कधी माफी मागून, तर कधी दुर्लक्ष करून. फांदीवरून पडताना पानांनी खूप सुंदर म्हटले आहे. जर ओझं झालं तर आपले स्वतःचे लोक पाडून टाकतात. बदल करण्याची भीती वाटते आणि संघर्ष करायला घाबरणे माणसाचा सगळ्यात मोठा घाबरटपणा असतो. आयुष्याचा सगळ्यात मोठा गुरु वेळ असतो, कारण जे वेळ शिकवते ते दुसरं कोणीही शिकवू शकत नाही. जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतात. ज्यांची चांगली दृष्टी असते त्यांना सगळं चांगलंच दिसतं, आणि ज्यांना वाईट पाहण्याची सवय असते त्यांना सगळं वाईटच दिसतं. जेव्हा घर रस्त्यावर असते तेव्हा त्याची किंमत असते. जेव्हा शेत रस्त्यावर असते तेव्हा त्याची किंमत असते. पण जेव्हा माणूस रस्त्यावर असतो तेव्हा त्याची किंमत नसते आणि कोणतीही ओळख नसते. कुटुंब तेच पुढे जाते ज्याचा कुटुंब प्रमुख समजदार असतो. कोणीतरी एकदम बरोबर म्हटले आहे की पुस्तकातून शिकले तर झोप येते आणि आयुष्यातून शिकले तर झोप उडते. रडणारे डोळे कधीही खोटं बोलत नाहीत, कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा कोणी आपले दुःख देते. मन श्रीमंत होतं आणि नशीब गरीब होतं. चांगले तर असतात लोक, पण नशीब खराब असतं. कोणीही जगाबरोबर लढू शकतो, पण आपल्या लोकांबरोबर नाही, कारण त्यांना आपल्या लोकांबरोबर जगायचं असतं, जिंकायचं नसतं. संस्कारांना खूप महत्त्व असते, फक्त शिकून कोणीही चांगलं माणूस बनत नाही. एका समजदार माणसाच्या 3 चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. समजदार व्यक्ती त्याच्यापेक्षा कमजोर माणसांना कधीही कमी समजत नाही. नेहमी त्यांचा हात पकडून त्यांना पुढे नेते. 2. तो नेहमी त्याच्या चुका मान्य करतो, चुका सुधारतो आणि परत चुका करत नाही. 3. समजदार व्यक्ती नेहमी योग्य वेळीच उत्तर देतो, बाकीच्या वेळी तो गप्प राहतो. नदीचे पाणी गोड असते कारण ती देत राहते. समुद्राचे पाणी खारट असते कारण ती नेहमी घेत राहते. आयुष्याचे त्याप्रमाणेच आहे. देत राहिले तर सगळ्यांना गोड वाटतात आणि घेत राहिले तर खारट बनतात. महत्त्वाची गोष्ट, एका माणसाजवळ लाखो फॉलोअर्स होते, लाखो मित्र होते, पण जेव्हा तो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर फक्त त्याचे कुटुंब उभे होते. स्वतःला वेळ द्या, कारण एक जबाबदारीसुद्धा सांभाळायची आहे कुटुंबासाठी. त्यासाठी तुम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे तर सुरू करा तुमची मेहनत आणि काम. यशाने आश्चर्यचकित करा जगाला, भीती दाखवून नाही. नाहीतर एक दिवस असा येईल की स्वतःला दोष देण्याशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही. हे कलियुग आहे. कदर त्यांची नाही होत जे मनापासून नाती निभावतात. कदर तर त्यांची होते जे खूप जास्त देखावा करतात.
कोणीतरी खरं म्हटलं आहे, प्रेमाची हवा आणि हॉस्पिटलचे औषध आयुष्य बदलून देते. एकतर माणूस सुधारतो किंवा मरतो. नशिबाला वाईट म्हणणाऱ्या लोकांनी कधी एका गरीबाजवळ बसून त्याला विचारा, आयुष्य काय असतं. बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे. असंच कोणाच्याही मागे मागे फिरून स्वतःला अपमानित करणे चांगली गोष्ट नाही. विश्वास खूप छोटा शब्द आहे. वाचला तर 1 सेकंद लागतो, विचार केला तर 1 मिनिट लागतो, समजून घेतला तर 1 दिवस लागेल आणि विश्वास सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं. जे बरोबर असून सुद्धा बरोबर नसतात त्यांचं असणं कशाला. आणि नातं फक्त नावापुरतंच असेल तर रडणं कशाला. जे बदलले ते माझे नव्हते आणि जे माझे आहे ते कधीही बदलणार नाही. मग ते प्रेम असो किंवा विश्वास. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या 1000 चांगल्या बोलण्याला एका मिनिटात नष्ट करतो. कोणी आपलं माणूस सोडून गेलं तर काय करावे. कोणीतरी खूप सुंदर उत्तर दिलं आहे, आपलं माणूस कधी सोडून जात नाही आणि जे सोडून जातात ते कधीही आपले नसतात. कडू आहे पण सत्य आहे. लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरू सुद्धा शकतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.